ठिकाणी जोडला गेला आहे. शुभम आज खूप बरं वाटलं कारण जितू लोभी, त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं निकेश रुटे आणि त्याचबरोबर तेजस रुटे हे तीन पंच. त्यानंतर आपण एक स्वतः ऑफिशियल्स समालोचक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून गोडगोड कौतुक. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊया हॅलो हॅलो चेक. लीग स्टेज मधील पाचवा सामना आजच्या दिवसात आपल्या समोर येतोय. RR11 आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहान 11. रिहान 11 ने एकही सामना या स्पर्धेमध्ये जिंकलेला नाही आणि त्यानंतर पहिला सामना RR11 ने जिंकत दुसरा सामना त्यांनी गमावलाय आणि आता तिसरा सामना ते एकमेकाच्या विरोधात खेळतात. लीग स्टेज मधील अंतिम सामना आहे दोन्ही संघांसाठी. स्पेशली सामना इम्पॉर्टंट असेल तो RR11 संघासाठी. इथे मॅच जिंकत पुढील काही मॅचेसकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. पुढील मॅचकडे स्पेशली नक्षजित 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहू नेक्स्ट मॅच. अनन्य नेहाल 11 या दोन संघादरम्यान महत्वाची मॅच आहे ती देखील. आणि त्यानंतर ही मॅच RR11 च्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची मॅच. चला लगेच मॅचला सुरुवात करा. अतिरिक्त वेळ घेऊ नका. सेमी फायनल आणि फायनल मॅच आपल्याला केलं पाहिजे. पहिल्या दिवशी जर विचार केला तर जवळजवळ 11:30ला मॅचेस चालू झाल्या आणि त्या 4:30च्या आतमध्ये संपल्या. कालच्या दिवसामध्ये खूप सारा उशीर तुम्ही केला आणि आजच्या दिवसामध्ये कृपया करून उशीर करू नका जेणेकरून फायनल आपल्याला अंधारात खेळवावं लागेल. जवळजवळ 365 दिवसानंतर या स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागते आणि प्रत्येक वर्षी फायनल मॅच दिमागदार पद्धतीने व्हायला हवी ना, त्याच पद्धतीने जर प्रत्येक वर्षी फायनल मॅच झाली ना तर तो आनंद वेगळाच असतो. या स्पर्धेची खासियत आहे प्रत्येक मॅच टाइम वरती आपण संपवत आलोय. गेली 4 वर्ष अगदी सहज रीतीने आपण हे सामने फिनिश करत आलोय आणि 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना आपण सांगतेकडे जातोय. लीग स्टेज मधील ही सेकंड लास्ट मॅच. त्यानंतर अंतिम मॅच तुमच्या समोर येईल आणि त्यानंतर सेमी फायनल फायनल आणि त्यानंतर पर्व 5वे देखील आपल्या समोर इथे मात्र समाप्तीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळेल. 5वा सामन्यातील पहिला बॉल कॅप्टन दर्शनचा पहिलाच बॉल अभिदाता देवगर यांसाठी अगदी सहजरित्या पाठवलाय. लेट रिॲक्ट स्ट्रोक सीमा पार चौकार. येतात व्यासपीठावरती जो गोंगाट आहे तो शांत करा. जो शांत बसेल ना त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज आयोजकांच्या वतीने देण्यात येईल. दुसरा बॉल देखील पाठवलाय सीमा पार. 4 धावांसाठी येतो आणखी एक दर्जेदार चौकार. विरोधात हल्ला मचावत असताना बॅटिंग मार्क वरती अभिदाता देवघरे. टीमचा कॅप्टन आहे दर्शन. दर्शन धनावडेच्या विरोधामध्ये 2 लगातारच्या 4 धावा तुम्ही पाहिलात. फिल्डिंग मध्ये बदल. महत्वाची मॅच आहे ती RR11 साठी. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती हुकचा फटका. लगातारचा तिसरा चौकार.
धावसंख्या 12. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही आज आवाज ऐकताय संदीप सर बोराडे आणि त्यांच्या समूहामध्ये आता नवीन आवाज जोडला गेलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. याच गावचा आवाज नितू माली मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला गेलाय, त्याच्याकडे देखील आपण जाऊयात. तीन बॉल मध्ये 3 चौकार तुम्ही धाव फलकावरती पाहताय. 12 धावा धाव फलकावरती. महत्वाचा सामना आहे RR11 साठी. आणखी एक हाफ ट्रॅकर डान्सिंग डाऊन द विकेट चपराक देत असताना बॉल वरती पाठवला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. दॅट्स यू षटकार. आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय. अठरा धावा धाव फलकावरती. आणखी एक चांगला स्ट्रोक बॅकफुटला जात असताना कमालीचा स्ट्रोक तिथे मात्र फिल्डिंग देखील चांगली. 2 धावा इथे वाचू शकत नाही क्षेत्ररक्षक 2च्या मदतीने. धावसंख्या 20. 5 बॉल मध्ये 20 धावा जमवल्यात अभिदादा देवघर यांच्या बॅट मधून. धाबांचा पाऊस पडत असताना मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील संघर्षात्मक इनिंग साकारली अभिदादा देवघर यांनी आणि त्याच इनिंगनं आता मात्र या मॅच मध्ये मोमेंटम कॅरी ऑन करत असताना धावसंख्या धाव फलकावरती 20. लास्ट बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या बॉल वरती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दर्शवणारा बॉल सीमा पर थर्ड मॅनला चौकार. पाहताय तिथे कोण होणार चॅम्पियन 2024 चा. कोण होणार विजयाचा शिलेदार याकडे सर्वांचं लक्ष. कडाव प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. विजयाचा शिलेदार थोड्याच येणाऱ्या अविलामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल भावेशने देखील हात खुले करत असताना बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला सीमा पार. षटकार. च्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती या 6 या धावसंख्येवरती. वेगवान बॉल कमबॅकिंग डिलिव्हरी आता असताना अनप्लेबल बॉल फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये. बराचसा कालावधीतून येणारा डॉट बॉलनं निश्चयाचा श्वास घेतला जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या रेहान 11 टीमसाठी. धावसंख्या स्थिर राहील 30 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती आला षटकार आणि त्यानंतर लगेच कमबॅक करत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दानिशला आपण पाहतोय. आणखी एक हल्ला हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक करतोय जज, परंतु इथे मात्र बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार.
संख्येवरती या मॅच मधील पहिली सिंगल तुम्ही पाहताय बॅटच्या साह्यानं. त्याच्या व्यतिरिक्त षटकार आणि चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये अभिदादा देवगरे आणि भावेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 35. बॉल संपले त्या षटकातील 4. 35 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये होते त्या 24 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहिला, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर सिंगल. टोटल धावा आले त्या षटकामध्ये 11. अशा त्याच साह्यानं 35 धावा धावफलकावरती. आणखी एक आपट्राकर, त्यावरती देखील पुलचा तडाखा. फ्लायटर पॅरलल षटकार. आले गुंचावत असताना 41 धावा धावफलकावरती. बिन बाद 41. नो बॉलचा इशारा आलाय अंपायरचा आणि त्यामध्ये देखील चांगला फटका. थर्ड मॅन झोन मध्ये 9+4 5 बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या RR11 ला. आदरणीय रवींद्रजी पवार यांना मी रवीजी पवार यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसन असावा. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण वायफायची व्यवस्था पाहतोय. खूप चांगलं योगदान, बऱ्याचशा जणांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. बैठकी फटका, गुडघा टेकून स्वतःला झोकवला फटक्यावरती. कर्तृत्व सिद्ध करत असताना बॉल पाठवलाय सीमापार. लॉंग लेग हा येतोय षटकार. मध्ये कॅप्टन दर्शनच्या आल्या त्या 24 धावा आणि त्यानंतर दानिशनं गोलंदाजी साकारत असताना 28 धावा खर्च केल्यात. ऐन मोक्याच्या वेळी नो बॉल आणि त्यावरती आलेला 4 धावा आणि फ्रीडचा बॉल जर तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा एकदा स्किप करून मागे वळून पाहून स्क्रीनवरती बैठकी फटका तुम्ही अभिदादा देवगरे यांचा पाहिला असेल. धावसंख्या 52 धावफलकावरती. 9 बॉल आणि 40 धावसंख्येवरती खेळतायत त्या अभिदादा देवगरे. फास्टेस्ट 50 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का यावरती देखील लक्ष आहे. सर्व काही पाहिलंय तुम्ही कडाव प्रीमियर लीग मध्ये. सिनियर ज्युनियर मॅच मध्ये ज्युनियरना बाजी मारत असताना तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही काही ना काहीतरी वेगळं अनुभवलं या स्पर्धेच्या माध्यमातून. हे विजय कडाव प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे मध्ये तुम्ही सातत्यानं खेळ बघत असताना पाहिलंय. 2 षटकांमध्ये 52 धावा धावफलकावरती. धावांचा पाऊस आणि धावांचं मोठं डोंगर उभं ठेवलंय गोलंदाजी करणाऱ्या रेहान 11च्या विरोधामध्ये. 2 पैकी 2 सामने त्यांनी गमावलेत आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील ते आता बॅकफूट वरती येत असताना आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये 52 धावा धावफलकावरती. चला प्लीज स्पीडअप करा कारण 2 अतिरिक्त सामने आपल्याला खेळले सर्वांना माहिती आहे. नेक्स्ट मॅच कोणाची असेल त्यांना देखील विनंती आहे टॉसला येत असताना निर्णय आपला सोबत घेऊन येत राहा.
आणि इथे पहिलाच बॉल अतिरिक्त साह्यानं धावसंख्या 1 पुढे जाते. 53 धाबा धावफलकावरती. आधीच दुष्काळामध्ये 13वा महिना करत असताना आधीच धाबांचा डोंगर आणि त्यामध्ये देखील अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देण्याचं काम गोलंदाज करतोय आणि त्याच मदतीने धावसंख्या 53 अंकावर. भाबेसाठी हा बॉल लोवर फुलटॉस. प्रोटेक्शन अवेलेबल. एक टप्प्या अखेर दर्शन बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त 1. 9 बॉल 40 ची इनिंग साकारतोय अभिदत्ता देवघरे. आता ऑन स्ट्राईक त्यांना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 54. भल्या मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय बॅटिंग करणारा RR11. पहिलाच सामना त्याने जिंकला. दुसरा सामना गमावला. तिसऱ्या सामन्यात काय छाप सोडली आहे. 9 बॉल 40 ची इनिंग. यावेळी अफलातून फटका जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. इथे मात्र थोडं खेलीमेलीचं वातावरण. धावसंख्या इथून ऍड होतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 56 या धावसंख्येवरती. 9 बॉल 40 वर देखील असणारा अभिदत्ता देवघरे याच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. 10 बॉल आता 42 धावसंख्येवरती तो खेळतोय. हाफ ट्रॅकर अफलातून नजराना सिद्ध करत असताना पाठवलाय बॉल लॉंग लेग सीमा पार. दॅट इज हाय अँड हँडसम ग्लोरियस षटकार. काय षटकार पाहिलाय अभिदत्ता देवघरच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार षटकार लॉंग लेग मध्ये 48 वरती खेळतोय. स्विच हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉलचे होते सांगता. स्विच हिटचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅट वरती बॉल आलेला नाहीये. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता बऱ्याचशा कालावधीतून पहिला डॉट बॉल केला असताना या मॅच मध्ये अभिदत्ता देवघरे आणि त्याच कारणास्तव धावसंख्या स्थिर राहते ती 62 आहे धावसंख्येवरती. इथे मात्र सन्मान दिलाय बॉल वरती. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग व्यवस्थित गॅदर केला बॉल आणि त्यानंतर फेकी देखील अचूक. इथे मात्र मिळते फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या 64 अंकावरती. 64 ऑन बोर्ड. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही महत्वाची बाब आहे. पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आडव्या बॅटनं ब्रेक थ्रूची दाट शक्यता. पकडली जाईल शेल. इथे अखेर संपला कॅप्टन भावेश गायकवाडचा खेळ. आहे धावसंख्येवरती. वैयक्तिक 13 बॉल मध्ये 49 धावसंख्येची इनिंग साकारतोय अभिदत्ता देवघरे. ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती फरहान. पहिलाच बॉल लेंथ खराब आहे. नो बॉलचा इशारा आला अंपायरचा. नो बॉल त्या साह्यानं आता अतिरिक्त बॉल फ्रीटच्या साह्यानं फेकावा लागेल. नो बॉल. अंपायर डिसिजन. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. पहिलाच बॉल फेकत असताना केलेली चुकी. फ्रीटचा बॉल फेकावा लागेल. धावसंख्या 49 वरती खेळतोय वैयक्तिक. बॅट्समन अभिदत्ता देवघरे. स्विच हिटचा प्रयत्न.
आणि इथे मात्र बॅटला ब्रश केलाय बॉल, त्यामागे पाठीमागे चांगली फिल्डिंग, पाठीमागे चांगली फिल्डिंग केली छोट्या खेळाडूनं. आणि तिथे मात्र डॉट बॉल येतोय. फ्रीचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. अगोदरच मनसुबा आखला होता स्विच हिटचा आणि तिथे मात्र सपसल अपयशी ठरत असताना 2 स्विच हिट ट्राय केल्यात आणि त्यामध्ये दोन्ही मध्ये फलंदाज मात्र मिस होत असताना तुम्ही पाहताय. 49 धावसंख्येवरती खेळतोय. ऑफ साईडचा बॉल शीटचा निकालाचा प्रयत्न, पॉइंट मध्ये एक धाव मिळवत या स्पर्धेतील तिसरी अर्धशतकीय खेळी करणारा खेळाडू अभिदादा देवघराच्या नावावरती जात असताना जोरदार टाळ्यानं स्वागत कराय खेळाडूचं. बॅट उंचवायचे अभिदादा देवघरे, पवेलियन कडे आपण बॅट दाखवायचे. 50 धावसंख्येची इनिंग साकारली आहे. पन्नास धावसंख्येची इनिंग. धावसंख्या धाव फलकावरती 66. इथे देखील लाईन खराब आहे. नो बॉलचा इशारा. आणखी एक नो बॉल फेकत असताना ओव्हर नंबर 4 तुम्ही पाहताय आणि धावा जर पाहिल्या तर धावसंख्या धाव फलकावरती 67 आहे धावसंख्येवरती. लेझी क्रिकेट आपण पाहतोय. कृपया करून स्पीडअप करून केला प्लीज. फ्रीटचा बॉल, त्यावरती देखील आक्रमण. सेट बॅट्समनच्या बॅट मधून प्रॉपर टायमिंग ना बॉल सीमापार षटकार. फरान करत असताना सातत्यानं चुकी तुम्ही पाहताय. 3च बॉल संपलेत आणि 3 बॉल मध्ये 3 बॉल फेकण्यासाठी 6 बॉल त्या गोलंदाजानं फेकलेत आणि त्यामध्ये 3 नो बॉल तुम्ही पाहिलेत. सेट बॅट्समनच्या विरोधामध्ये केलेल्या चुका तुम्हाला निश्चित महागात ठरू शकतात. हेच तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 74 या धावसंख्येवरती. उर्वरित एक षटक शिल्लक आहे अजूनही आणि त्यामध्ये या षटकातील 3 बॉल शिल्लक. ऑन फ्रीट बॉल. आप ट्रॅकर बॅकफुटला जात असताना फक्त दिशा देण्याचं काम आणि इथे देखील मिळाल्या थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावा. चार 61 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतो अभिदादा देवघरे. इथे देखील क्लासिकल स्ट्रोक मिळाले टायमिंग न प्रत्युत्तर देत असताना बॉलला पाठ सीमापार षटकार. तुम्ही पाहताय धाबा आणि धाबा या मॅच मध्ये भरून आल्यात. प्रथम सत्रामध्ये तुम्ही पाहताय धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 84 या धावसंख्येवरती. इथे देखील खरा बॉल. इथे पाठीमागे देखील केलेले चुकी. अंपायर डिसिजन वाईड +4. आणखीन 5 धावांची भर धाव फलकावरती जोडली जाईल आणि या 5च्या मदतीने धावसंख्या 89 या धावसंख्येवरती षटकाच्या जवळ जात असताना RR11 संघ या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या जमवले. उर्वरित एक षटक अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावरती ती 89. धावा आणि धावा. या षटकामध्ये टोटल बॉल टाकलेत ते 9. गोलंदाज फरान
गोलंदाज फरानं 9 बॉल फेकले, त्यामध्ये बॉल त्याने टाकले सेफ हँड. 5 बॉल त्याने फेकलेत आणि त्यासाठी 9 बॉलचा त्यानं वापर केलाय. आणि धावा खर्च केला त्या षटकामध्ये. जरा माहिती द्या साथी स्कोरर. 26 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. हलक्या हाताने सन्मान. इथे मिळते सिंगल. सिंगलनं ओव्हर नंबर 4 चा अखेर खेळ इथे संपुष्टात येईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 90च्या घरामध्ये. आता येणारे एक षटक किती धावांचं येईल तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. त्या 90च्या घरामध्ये अंतिम षटक. टीमचा कॅप्टन. पहिलं षटक हाताळत असताना धावा खर्च केले होते या गोलंदाजानं 24. आता अंतिम षटक. दर्शनचा बॉल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे मात्र चुकी. बॉल सीमा पार जाईल. षटकार. वैयक्तिक खेळी साकारतोय अभिदादा देवघरे. जीवनदान देखील मिळतात. चांगली फिल्डिंग. बैठकी फटका. बसून हा फटका केल्याचा मनसुबा आखला होता. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये बॅट्समन गेला मैदानाच्या आतमध्ये. रोहित त्याने एकही बॉल फेस केला नाही या मॅच मध्ये. एकतर्फी लढवय्या मैदानाच्या आतमध्ये अभिदादा देवघरे आपण पाहतोय. धाव संख्या येते धावफलकावरती 96. इथे यार्कर बॉल अफलातून यार्कर टाकत असताना अनप्लेबल बॉल. सेट बॅट्समनच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे बॉल एक्झिक्यूट करणं सोपं नसतं आणि अंतिम क्षणी चांगली गोलंदाजी करत असताना दर्शन गोलंदाजी मार्क वरती. दुसरा डॉट बॉल. इथे मिळते सिंगल. अभि देवघरे या दादाच्या विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सुदर्शन गंगावणे याच्या माध्यमातून येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 97. 4 बॉल संपले त्या षटकातील. इथे बॉल हवेमध्ये. जज करतोय क्षेत्ररक्षक दर्शन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 रन. दुसरीचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. आणि इथे मात्र धावसंख्या 98. शतकीय इनिंग पाहायला मिळेल का यावरती देखील लक्ष. बॉल शिल्लक आहे षटकातील फक्त 1. 98 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल होता. एका हातानं मारण्याचा अटेम्प्ट आणि अखेर दांडी गुल केली आहे बॅट्समन अभिदादा देवघरेची. आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती 98. धावा जमवल्या वैयक्तिक बॅटिंग करत असताना. 27 बॉल मध्ये 75 धावा आपल्या बॅट मधून काढल्यात त्या अभिदादा देवघरे. जोरदार टाळ्यावरनं स्वागत करूया फलंदाजाचं. 27 बॉल मध्ये 75 धावसंख्या तुम्ही पाहताय. 98 धावा येणारे 30 बॉल 99 धावसंख्येची गरज आहे. आणि या 99 धावांचा पाठलागाला जशी होईल सुरुवात. भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना या ऐकूया समालोचनामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा ऐकूया संदीप सर.
आपण पहिल्या इनिंगला अवकाळी पाऊस भर उन्हामध्ये पाहिला. तर ज्याला विकेट घेतला त्याला 200 रुपयाचं पारितोषिक होतं. सुदर्शन गंगावणे 200 रुपयाचा. अभिच्या विकेटसाठी आपण पाहतो 200 रुपयाचा पारितोषिक आहे. ₹200 पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी देण्यात आलंय. धन्यवाद. तर चेंडू द्या त्यांना. RR11 संघ आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 98-99 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकात 20 धावा कुटाव्याच लागतील, बनवाव्या लागतील. आतापर्यंत रेहान 11 संघ चांगला खेळत होता, पण इथे भर उन्हाळी अवकाळी पाऊस आला आणि सर्व काय धो 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 धुवून गेला. चला फलंदाज चला मैदानात लगेच. नीतू आणि त्याच्यासोबत रिजवान आपण पाहतोय. स्वतः संघ मालक स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला आहे तो नीतू. 99 धावांचं लक्ष आपण पाहतो गाठण्यासाठी मैदानात रवाना झाले. तर पहिल्या षटकात पहिला गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो अभि देवगरे आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. नीतू आणि आपण पाहतोय रिजवान स्ट्राईकला आहे तो नीतू, नॉन स्ट्राईकला रिजवान. पहिल्या षटक पहिला गोलंदाज हबीब देवघरेला आपण पाहतो. 90 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचे. खूप मोठं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल याकडे लक्ष असेल. पण त्याच्या डाव्यासाठी राईट हँड ओव्हर द विकेट मारा पॉवर प्लेचं पहिलं षटक. अभिच्या प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकायचे. तर अभिच्या सुदर्शन गंगावणे आणि विशू बोराडे याचकडून पारितोषिक या ठिकाणी लागले गेले. सलगचे 3 षटकाराला 2000चं पारितोषिक आहे. इथं चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव आपण पाहिला गेला. एका धाव्याने सुरुवात झाली. 99 धावांचं लक्ष.
पहिला चेंडूवरती सिंगल आपण पाहतोय. दुसरा चेंडू पंताच्या डाव्या साईडनी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. तो फलंदाज रिजवान. चांगला चेंडू आपण पाहिला यशच्या पाठीवर थोडीशी मिसफिल्ड. एक धाव आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात. तर बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय. रज्जू पवाली जर कॅच पकडली तर रवी पवार कडून 222 रुपये. रज्जू पवाली यांनी जर झेल पकडला तर रवी पवार यांच्याकडून 222 रुपयाचा पारितोषिक आहे. ट्रिपल दुरी आणि विशी बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पंतांनी नो घोषित केले. खूप मोठी हाईट होती. धावसंख्या 4. या 2 धावा पकडल्या जातील आणि 4 धावा आपण पाहतो. यानंतरचा चेंडू असते फ्री हिट. अभि देवकर यांच्या प्रत्येक चेंडूवरती जर षटकार ठोकला तर दर्शन गंगानू यांकडून पारितोषिक आहे. पण या ठिकाणी पाहतोय हा फ्री हिटचा चेंडू. नाही सांगितला मी फ्री हिटचा चेंडू आहे. जो फलंदाज त्रिफलशी झाला त्याला माहिती आहे फ्री हिटचा चेंडू आहे. दर्शन गंगावणे यांनी प्रत्येक षटकाराला सुदर्शन 200 रुपये 2000 हॅट्रिकसाठी आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. या षटकातील चेंडू झाले ते 3. चौथा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे भविष्य चुकी करत असताना बॅटला ब्रश चेंडू जरूर झाला होता. इथे पहिले झेल या ठिकाणी ड्रॉप होते. 4 चेंडू आणि 4 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. 5वा चेंडू आपण पाहतोय. नगजीत 11. फुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू आपण पाहतोय. जरूर त्याला स्पर्श करून गेला चेंडू. हा नॉनस्टॉकच्या इष्टीवरती आदरला. तिथून पाहिलं गेलं नितू आगेगोज होता तो बाद झाला. दुर्दैवाची धावची तुगून नितू माघारी परततोय. पहिला झटका या ठिकाणी दिला गेला रेहान 11 संघाला. करायचं होता. आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 4 धावा आहेत. इनसाइड एज आपण पाहतो. एसटीच्या पाठीवर शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतो. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. अजूनही 95 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक या ठिकाणी. या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं करूया व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत.
इथे पाहतो आपण चांगला चेंडू, भावेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. अजूनही पाहिलं गेलं 95 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला. पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी घेतल्या, सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. खूप मोठं आव्हान काढायचं आहे, खूप मोठं डोंगर काढायचं आहे, गड जेजुरीचा या ठिकाणी चढायचं आहे. ते तापकात दमकाम आपण पाहतो या ठिकाणी आहे का. 3 चेंडू आणि 5 धावा आपण पाहतोय. गोलंदाज तयार, इथं टॅप केला चेंडूला पॉइंट रिझर्व्हमध्ये झेलबाद. झटका क्रमांक आपण पाहतो दुसरा या ठिकाणी दिला जातो आहे तो रेहान 11 संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी भावेश गायकवाड सज्ज होतोय. चांगला विकेटच्या माध्यमातून पाहिला होता. इथे हलक्याने टॅप केला चेंडूला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल आपण या ठिकाणी पाहतोय. अडीच थ्रो होता, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 1 धाव आपण पाहतोय. दर्शनच्या खात्यामध्ये जमा होते, संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगला चेंडू आपण पाहतो, बॅक टू बॉलर चेंडू. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. अजूनही आपण विचार केला तर 93 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे. या धावांचं लक्ष 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे होईल हे पाहूया, हे ऐकूया डीजेच्या एक मधुर. तर बघा भावेश आपण पाहतोय. तर आपण पाहतोय भावेश पुन्हा एकदा मैदानावरती रवाना झाला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या 6. अजूनही आपण पाहतो 18 चेंडू आणि 93 धावांचं लक्ष गाठायचं आहे. गोलंदाजी मार्क होती अभि आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये जरूर आपण पाहतोय 1 विकेट प्राप्त केला होता. इथे वाईट चेंडू, गिनतीचा लेस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंतांनी सांगितलं खराब चेंडू, स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव, धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या 7 या आकड्यावरती. चला आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा तयार अभि देवघरे याच्या विरोधात कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल
इथे स्टेप आउट केलाय, भिरकावला चेंडू, तुम लगा सकते हो हम भी किससे कम नाही हे दाखवत असताना दमखम हा फलंदाज चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमर शप्पार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. तारा सिंगनी अख्खी बोरिंग उखळली होती, पण जर मॅच जिंकायची आहे तर या फलंदाजाला सर्व गोलंदाजांना उखळावं लागतील. षटकार या अगोदरच्या चेंडूवरती होता. इथे ओहो लाजवाब चेंडू, चांगला फटका आणि त्याच तोला मोलाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय. कल्पेश दादा, राजू दादा रेग्युलर प्लेयर नाही आहेत, तरी पाहतो आपण त्या ठिकाणी उभे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, कालची फलंदाजी सुरेख होती आणि खऱ्या अर्थानं पाहतोय अफलातून काम त्यांचं पहा. अजूनही उभे आहेत ना आजकालचे नौजवान. चेंडू लागला तर 3 दिवस घराच्या बाहेर निघत नाही आहेत. बरोबर ना भावेश? काय लागलं तर 3 दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग धरून करत होते, चेंडूकडे लक्ष देऊन होते, झेल काही झाली नाहीये. आणि त्यानंतर पाहतोय 14 या आकड्यावरती गोलंदाज आपण पाहतोय अभि प्रयत्न करतोय. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर षटकार. इथे स्टेप आउट केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद भाईकडून आपण पाहतोय अफलातून झेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय दानिश. इथे सुरेख फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही. दानिश माघारी येणार. आणखीन एक झटका रेहान 11 संघाला. चैतन्य उर्फ बेबी. या रजू दादा आपण आराम करा. बघा एक्स्ट्रा प्लेअर कोण असेल त्याने आतमध्ये जायचं लगेच. RR11 या रजूदा या आराम करा, काही टेन्शन नाही. शेवटचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. अभि देवगरे आपण पाहतो तयार झाले. षटक या ठिकाणी समाप्त झालं.
3 षटकं आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरची. चांगला चेंडू आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला. खूप मोठा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करायचा. प्रत्येक चेंडूवरती षटकार या ठिकाणी ठोकावा लागेल. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. इथे आपण पाहतोय बिमर चेंडू, नो चेंडू, त्यावरती आपण पाहतो चौकार अर्जित केलाय. 4 धावा, 9ची 1 धाव, 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. तिसरा चेंडू इथे पाहतो आपण. पाहायला गेला हा दुसरा चेंडू फ्रीडचा चेंडू होता. त्यावरती आपण पाहतो सिंगल या ठिकाणी पाहतोय. नाही धावली, धावतच नाहीयेत. जणू काय बॅटिंग स्टँड वरती जयेश तिथे जाऊन साफ करा. फेविकॉल लागले का बघा. बघा अगला फटका या ठिकाणी जरूर. बॅटला बर्ड झाला का सर? ओके, बरोबर, लाजवाब. नेहाल 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये नक्षजित 11 लीग स्टेज मधील अंतिम सामना आपल्या समोर येईल. ओव्हर टू संदीप सर. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फॉर्मलिंग आपण पाहिली गेली आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतो जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. अजूनही 72 धावांची गरज आहे. हा लाजवाब. दर्शन ती गाडी नाही हात सोडून चालवायला. अंडर 19 ओपनला खेळतो तो आणि आता रत्नागिरीला चाललाय. षटकाची समाप्ती झाली. बघा काल मी एक समालोचकाचं ऐकलं होतं का जो त्या विकेटची शपथ खातो ना तो कधीच खोटा बोलत नसतो. आणि कबड्डीला पण तेच आहे दादा. एकदा विकेटला हात लावलं, त्या पाठीला हात लावलं, समजून जा त्या प्लेअरवरती ऑब्जेक्शन पुन्हा एकदा होत नाही. चला दोन संघाचे कर्णधार नक्ष जीत 11 आणि त्याचबरोबर अनन्या 11 टॉस साठी यायचे. समीरजी दुर्गे दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नखजीत 11 वर्सेस आपण पाहतोय अनन्या 11 संघाला विनंती करतो. चला अनन्या नेहाल 11 टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. 3 षटक आपण पाहतो आणि 4थं षटक या ठिकाणी श्रेयस देवघरे. शेवटचा अंतिम षटक. चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचं षटक आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 32 या आकड्यावरती.
बघा नक्ष जीत 11 संघ कर्णधार आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अनन्या निहाल 11 संघ कॅप्टन आपण पाहतो त्या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस या ठिकाणी केला जातो. टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. नवजीत 11 जरूर सांगा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तिथे मंदिरात जाऊन मंदिरात भंडारा आहे तिथे जाऊन आला तरी चालेल नंतर सांगितलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. बत्तीस 36 धावा वाढवल्या इथे. अ, 40 धावा झाल्यात आणि त्यानंतर आपण पाहतोय आज षटकार म्हणजे 46 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोरर आता जेव्हा आपण स्कोरर असतो ना बस बाकी सर्व दुनियादारी फक्त क्रिकेटची यारी ठेवायची पाठीमागे लक्षच ठेवायचं नाही. आपलं लक्ष विचलित झालं तर खूप काही गडबड या ठिकाणी होईल. चला चांगला चेंडू आपण पाहतोय. षटकाची समाप्ती या ठिकाणी आणि इथे संघ आपण पाहतोय धावसंख्या